सो गाइज मी आता तुम्हाला दाखवणार आहे की हे 1 टायर एसीचा जो कंपार्टमेंट आहे तो कसा आहे। विहान पहिल्यांदा ऑटो ये ऑटो हॅलो हॅलो हाय हाय येस ज्युनियर ब्लॉगर येस। तर मी यांच्या हॉटेलमध्ये आलो होतो आणि खूप छान जेवण दिलेलं आहे आम्हाला। येस चलो थँक्यू। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण कुठल्या गड किल्ल्यावर किंवा सह्याद्रीच्या भटकंतीवर न जाता आपण जरा वेगळ्या ठिकाणावर चाललोय। म्हणजे ऐतिहासिकच आहे पण एक वेगळ्या ठिकाण आहे। परंतु त्याआधी हा व्हिडिओ यासाठी असणार आहे की हा पूर्ण प्रवास आम्ही ट्रेनने करणार आहे आज। म्हणजे काही आम्ही आपल्या कारने किंवा बाईकने नाही जात आहे, तर फॅमिली पण आहे सोबत, म्हणजे गौरी आणि विहान पण येतोय सोबत। तर आम्ही जाणार आहोत हम्पीला, ठीक आहे। आणि पुणे ते हॉस्पेट हा प्रवास आम्ही ट्रेनने करणार आहोत। ओके, हा प्रवास आम्ही ट्रेनने करणार आहोत आणि तिथून मग आम्ही लोकल कॅब वगैरे अशी घेऊया। तर ट्रेनचा प्रवास म्हणजे नॉर्मल तिकीट नाही आहे, तर पहिल्यांदा म्हणजे मी आणि गौरी आम्ही दोघं जण पहिल्यांदा फर्स्ट क्लास एसीचा हा प्रवास करणार आहोत। तर त्याचा पूर्ण अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। चला स्टे ट्यून। हे 2 टायर आहे ना, MP1। ट्रेनचा प्रवास म्हणजे फक्त एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तो म्हणजे थोडा वेळ थांबवणं, खिडकीतून धावणारी शेत, पुलावरचा वारा आणि त्या पट्टीचा आवाज सगळं मिळून एक वेगळे शांत समाधान देत। सो एंट्री केल्या केल्या तुम्हाला हे डोअर मिळते इकडे सर, तर पडदा पण आहे। ओके, आणि हे त्यांनी कंपार्टमेंट आम्हाला दिलेलं आहे। हे कंपार्टमेंट म्हणजे वॉर्डरोब टाईपमध्ये दिलेला आहे छोटासा, तिकडं लॉक पण आहे। सो तुम्ही तुमचे काही कपडे वगैरे अडकवायचे असेल तर इथं अडकवू शकतात। त्याला आतून पण लॉक दिलेलं आहे त्यांनी। अँड द नेक्स्ट इज असा खूप छान असा आरसा पण इथे दिलेला आहे, ठीक आहे। दोघांची मजा झालेली आहे, गौरीची आणि विहानची, मस्त ते एन्जॉय करतायत। ओके, पुढचा पार्ट जर तुम्ही बघायला गेलात तर जसं मी बघितलं की इथं हा दरवाजा पण आहे। सो हा दरवाजा यू कॅन लॉक, ठीक आहे। इथं लॉक सिस्टम दिलेली आहे आणि हा पडदा पण आहे, सो तुम्हाला प्रायव्हसी इथं मेंटेन होते। ओके, नाव द नेक्स्ट इज की ह्या स्टेप्स दिल्यात वरती जायला, ओके, प्रॉपर स्टेप्स दिल्यात त्यांनी वरती जायला। ओके, वरती तुम्ही इकडे जाऊ शकतात आणि इकडे हे हुक दिलेले आहेत 3, तर तुम्ही इथं पण तुमच्या बॅग्स वगैरे काय असेल ना ते अडकवू शकतात। ओके, आणि ह्या वरती आल्यानंतर हा बर्थ, तुम्ही ह्या बर्थची साईज बघा, मी तुम्हाला खालचा बर्थ जरा व्यवस्थित कळेल। बर्थची साईज खूप मोठी, युजली बर्थपेक्षा याची साईज खूप मोठी आहे। आणि इंडियन रेल्वे तुम्हाला म्हणजे ही सेंट्रल रेल्वे तुम्हाला ब्लँकेट देते, बेडशीट देते प्रॉपर, आणि खूप चांगले, खूप क्लीन आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही यूज करू शकतात। आणि तुम्हाला पिलो पण मिळतो। ओके, आणि ते जे तुम्ही बघतात जे रेड तिथे दिसत आहे ना, त्याला थोडंसं लिफ्ट केलं ना तर लाईट लागतो। सो म्हणजे सगळे लाईट बंद केल्यानंतर हे बघा इथं असं, येस बंद करा। सो तुम्हाला ते बाहेरचा लाईट म्हणजे हा मोठा लाईट न लावता तुम्ही छोटा लाईट पण लावू शकता जेव्हा सगळे लाईट बंद असतील। ओके, आणि इथं पण हा पडदा दिलेला आहे। ॲक्च्युली मी आता वरती टाकलेला आहे, पण हा पडदा तुम्ही यांना बघायचा होता, मी वर गेलेला आहे, तर हा पडदा पण इथं आहे। सो प्रॉपर यांनी खूप छान दिलेलं आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे चांगली क्लिनिंग आहे, इवन वॉशरूम पण आणि बाकीचं बाहेरचं कंपार्टमेंट पण। सो थँक्स इंडियन रेल्वे, आणि खूप चांगला आनंद मिळतो आम्हाला। इट्स रिअली गुड। अँड पहिल्यांदा आम्ही फर्स्ट क्लास एसीमध्ये प्रवास केला आहे, जे 1 टायर असतं त्याच्यामध्ये, बट छान वाटलं आम्हाला। गौरी कसं वाटलं? सुपर्ब सुपर्ब। विहान सुपर्ब, विहान हॅलो हॅलो सुपर्ब। हम्पी तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं हे अप्रतिम शहर, ही नदी म्हणजे जणू हम्पीचे हृदयच आहे। तिच्याच किनाऱ्यावर कधी काळी विजयनगर साम्राज्याचं वैभव फुललं, हीच ती तुंगभद्रा नदी। सो गाईज आम्ही आता आहोत मुनिराबाद स्टेशनला, आणि याचं पुढचं स्टेशन जे आहे ते असणार आहे हॉस्पेट। आता हॉस्पेट जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हॉस्पेटवरून आम्ही हम्पीला जाणार आहोत बाय ऑटो। आता हम्पीला जायचं कसं आणि कुठल्या मार्गाने जायचं हे तुम्हाला मी सांगतो।
हम्पी पुण्यापासून सुमारे 565 किलोमीटर, मुंबईपासून 669 आणि बँगलोरपासून 343 किलोमीटर अंतरावर आहे. हम्पीला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. ट्रेनने आलात तर हॉस्पेट हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन असून तेथून फक्त 13 किलोमीटर अंतरावर हम्पी आहे. कार किंवा बसने यायचं असेल तर हायवे खूप सुंदर आहे आणि फ्लाईटचा ऑप्शन जर तुम्हाला निवडायचं असेल तर सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे हुबळी. हे हम्पीपासून साधारणतः 165 किलोमीटर अंतरावर आहे. हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर जर तुम्ही ट्रेनने आला असाल तर पुढचा टप्पा म्हणजे ऑटो शोधायचा. स्टेशन बाहेर ऑटो स्टँड आहे आणि इथून तुम्ही हम्पीला साधारण 20 ते 25 मिनिटात ऑटोच्या सहाय्याने पोहोचू शकता. सो आमच्याकडे खूप बॅग होत्या आणि लकीली आम्हाला लिफ्ट मिळाली आणि लिफ्टने आम्ही प्लॅटफॉर्म वगैरे क्रॉस करून बाहेर आलेलो आहोत आणि आमच्या ऑटोमध्ये आम्ही बसलेलो. विहान ऑटो येस. तर आमचे मित्र आहेत, आपलं नाव पता ना, सिद्धानंद म्हणून आमचे मित्र आहेत, ते आम्हाला घ्यायला आले. रॉकीचे ते मित्र आहेत, तर आता रॉकी पुढे भेटेल आम्हाला. तर चांगली ऑटो, काही प्रॉब्लेम फेमस आहे. ऑटोची सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा मोबाईल नंबर आणि डिटेल्स देईल तुम्हाला रॉकीच्या आणि सिद्धानंदांच्या. तर तुम्ही त्यांना कॉल करून ऑटो यूज करू शकता. ओके. विहान पहिल्यांदा ऑटो ये ऑटो. हॅलो हाय येस, ज्युनियर ब्लॉगर. चलो. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो शानबाग हॉटेलमध्ये. शानबाग हॉटेलमध्ये आम्हाला खूप चांगलं जेवण मिळालेलं आहे. आपका खाना बहुत अच्छा था, आपने जो हमें दिया, जो साउथ इंडियन में जो नॉर्थ इंडियन में खाने को दिया, बहुत अच्छा था. व्हेरी गुड, बहुत अच्छा था. आणि इथं आम्हाला आपले भाऊ भेटलेले, ते सोलापूरचे. मराठी येते सगळे सोलापूर सिंधुदुर्ग शासकीय हॉस्पिटल ओके. येस पुणे हरपसरा गोंटा. पुण्याचे तुम्ही? रायगड. अरे वा. हां, फिरायला. मी हॉटेलमध्ये श्याम हॉटेल. ओके बटर सीधा बस. हां, आमचा भाऊ. येस बस. चलो, थँक्यू. थँक्यू. येस. आता आम्ही आलो आहे कृपरामा वाटिकाला. तर ही विजयनगरचं जेव्हा साम्राज्य होतं त्यावेळेच्या काळातली ही इसको क्या बोलेंगे, विहीर होगा ना ये? विहीर मतलब क्या, इसमें पानी स्टोर करने का? बारिश आहे. अच्छा. म्हणजे पावसाचं पाणी याच्यामध्ये साठवलं जायचं आणि हे पाणी वापरलं जायचं. म्हणजे आता इथून ही जागा जर तुम्ही बघाल तर इथून हे पाणी काढायला ही व्यवस्था आहे, ही त्यावेळेसची व्यवस्था. ठीक आहे. आणि आता पावसाचं पाणी आहे म्हणून तुम्हाला एवढं पाणी दिसेल, नाहीतर खाली असतं. आणि अजून एक जागा इथं, हां, ही जागा असते तिथं पायऱ्याने पण जाता येतं. तुम्ही जर बघू शकतात, मी ट्राय करतो खाली जायचा. विहीर म्हणता येईल का नाही म्हणता येईल आता ते बघा. ओके. तर हे इथून अशा खाली स्टेप्स येतात, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं पण स्टेप दिसत आहेत तुम्हाला. ते जरा मासे वगैरे झालेत पावसाच्या पाण्यामुळे. तर हे गेट पण येतात, ते खाली खूप खोल दिसतंय मला. ते पावसाच्या पाण्यामुळे झालंय, परंतु ही खाली अजून याच्याकडे जागा आहे आणि ते जसं पाणी काढतील वगैरे तेव्हा ती जागा रिकामी होईल. आता पावसाच्या पाण्यामुळे ते खूप हे झालेलं आहे. तर खूप चांगलं बांधकाम आहे. आणि तुम्ही बघू शकता तिथं एक ये किसका मूर्ती आहे, इसका तिथे तुम्ही थोडं गरुडानंद, आता त्यांच्याबद्दल श्री गरुडानंदची मूर्ती पण मला काही कळत नाही ॲक्च्युली, पण तुम्ही बघू शकता थोडं झूम केलेलं आहे. कोणतरी फुल पण ठेवलं तिथं. तर बऱ्यापैकी खूप चांगलं हे बांधकाम अजून पण आहे. आणि शेवटी हीच ती हम्पीची एंट्री गेट. इतका लांब प्रवास करून आता खरं साहस सुरू होणार आहे. इतिहास, निसर्ग आणि शांततेच्या या भूमीत स्वागत आहे. वेलकम टू द हम्पी. नंतर मी तुम्हाला मागाशी सांगितलं, त्यांनी आम्हाला हॉस्पिटलहून हम्पीला सोडले. तर हे रॉकीचे चांगले मित्र. तर रॉकी म्हणजे ज्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केला आणि ज्यांच्याकडून मी ऑटो बुक केली, तर हे त्यांचे चांगले मित्र आहेत, चिदानंद भाऊ. आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला इकडे आणलेला आहे. आपने बहुत अच्छे से हमको लाया हॉस्पिटल से हम्पी. थैंक यू सो मच. आपका मोबाईल नंबर मैं डिस्क्रिप्शन में डाल दूंगा. सो गाइज, तुम्हाला जर हम्पीला आल्यावर जर ऑटोची गरज पडत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकेल. तर तुम्ही चिदानंद भाऊला किंवा रॉकीला कॉल करा, ते तुम्हाला डेफिनेटली हेल्प करतील आणि खूप चांगली सर्व्हिस देतात. आतापर्यंत तर मला चांगली सर्व्हिस वाटली. अजून पुढचे 3 दिवस रॉकीची सर्व्हिस तर मला ऑलरेडी माहिती आहे, पण चिदानंद भाऊचं स्पेशली मी मेन्शन करू इच्छितो. ठीक आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला पुणे टू हम्पी प्रवासाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही तर फक्त हम्पी सिरीजची सुरुवात आहे. पुढे अजून हम्पीची खूप सुंदर ठिकाण आणि अनुभव घेऊन येतोय, म्हणून तयार राहा, कारण पुढचं चॅप्टर अजून भन्नाट असणार आहे. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग, कीप एक्सप्लोरिंग वंडर्स.